नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आज अत्यंत मोठ्या अशा चित्रपटाविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। अत्यंत मोठा चित्रपट यासाठी की पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि अत्यंत चांगला हा चित्रपट नक्कीच आतापासूनच गॅरंटी आहे, शिक्कामोर्तब आहे। अत्यंत धुमाकूळ हा चित्रपट घालणार आहे। रितेश देशमुख यांचा हा पुढील नवीन चित्रपट आहे। या चित्रपटाचं नाव म्हणजे राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे। खूप वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा होती। जवळपास 2020 ला घोषणा झाली होती। 3 भागामध्ये हा चित्रपट येणार होता, ही सुद्धा चर्चा रंगली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर डायरेक्टर बदलण्यात आले। रितेश देशमुख स्वतः डायरेक्टर आहे, तर भरपूर काही गोष्टी आहेत, बघूया त्यावर सुद्धा चर्चा करूया। आणि रिलीज डेट सुद्धा समोर आलेली आहे। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर भरपूर या चित्रपटाची प्रतीक्षा होती। आता मागे काय घडलं तो भाग नक्कीच वेगळा आहे, त्यावर नक्कीच नंतर चर्चा करूया। परंतु अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे, जी लेटेस्ट न्यूज आहे, त्यावर चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट अर्थात राजा शिवाजी हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे। कोण कोण कलाकार असणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे, परंतु सर्वात प्रथम सांगायचं झालं तर तारीख सांगणं गरजेचं आहे। तर 1 मे 2026 रोजी अर्थातच 2 महिन्याच्या आत हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे। नक्कीच अत्यंत मोठा हा चित्रपट असणार आहे आणि गरजेचा आहे। छावा चित्रपटानंतर खरंच प्रतीक्षा होती, तर या चित्रपटाची प्रतीक्षा होती। आता काय काय यामध्ये असणार, कोण कोण कलाकार असणार त्यावर एकदा चर्चा करूया। तर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला रितेश देशमुख दिसणार आहे। मुख्य भूमिकेत रितेश देशमुख आपल्याला दिसणार आहे। स्वतः तो डायरेक्टर सुद्धा या चित्रपटाचा आहेच। तर पुढे जर बघायचं झालं तर जेनेलिया देशमुख सुद्धा आपल्याला महाराणी सईबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे। जेनेलिया स्वतः सुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे महाराणी सईबाई यांच्या भूमिकेत। पुढे जर बघायचं झालं तर भाग्यश्री या सुद्धा आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार चर्चा आहे की संजय दत्त सुद्धा, तसं पाहिलं तर मोठमोठे बॉलिवूडचे स्टार सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। आणि जे नाव समोर येते तर संजय दत्त सुद्धा आपल्याला अफजल खान याच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यानंतर बघायचं झालं तर फरदीन खान सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। तसंच अत्यंत मोठं नाव, बॉलिवूडचं अत्यंत मोठं नाव म्हणजे सलमान खान सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। परंतु कोणत्या भूमिकेत आहे सध्या तर चर्चाच रंगतीये फक्त, परंतु कोणत्या भूमिकेत आहे हे स्पष्टता झालेली नाहीये। सलमान खान, फरदीन खान हे सुद्धा असणार आहेत। तसंच अजून एक मोठं नाव अर्थातच अभिषेक बच्चन सुद्धा आपल्याला या चित्रपटात राजा शिवाजी या चित्रपटात दिसणार आहे। तर नक्कीच अजून एक मोठं नाव येत आहे समोर, ते म्हणजे विद्या बालन। विद्या बालन सुद्धा जर आपण बघायचं झालं तर फरदीन खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन असे मोठमोठे स्टार आपल्याला या मराठी चित्रपटात अर्थातच पॅन इंडिया चालणाऱ्या हा राजा शिवाजी या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे। जर मराठी आपण कलाकार, मुख्य कलाकार, मोठे कलाकार जर बघायचं झालं तर मराठी कलाकार सुद्धा दिसणार आहे। जसं की महेश मांजरेकर, अत्यंत मोठमोठे चित्रपट त्यांनी केलेले आहे, हिंदी असू द्या, मराठी असू द्या। स्वतः सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत ते आपल्याला दिसलेले आहेत अगोदरच्या चित्रपटात। तर महेश मांजरेकर सर सुद्धा दिसणार आहेत। त्यानंतर जर बघायचं झालं तर जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते असे मोठमोठे, अमोल गुप्ते सुद्धा मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। अत्यंत चांगली स्टार कास्ट नक्कीच ही आहे। संपूर्ण कलाकार पाहिले तर अत्यंत चांगले असे हे कलाकार आहे। नक्कीच हा चित्रपट चालणार म्हणजे चालणार, यावर शिक्कामोर्तब आताच झालेला आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट या चित्रपटा संदर्भात सांगायची झाली तर म्युझिक। आपण जर बघितलं तर छावा हा चित्रपट अत्यंत कडक असा चाललेला होता। छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट होता। काही वेळेस कमेंट येत होत्या नक्कीच, परंतु खरंच त्यावर काही आपण शिक्कामोर्तब करत नाही। परंतु जर बघायचं झालं तर त्यामध्ये जर बघायचं झालं तर रेहमान सरांचं म्युझिक होतं, परंतु बऱ्याच जणांच्या भावना होत्या की तिथे अजय अतुल यांचं म्युझिक पाहिजे होतं। परंतु आता जर बघितलं तर राजा शिवाजी या चित्रपटास अजय अतुल हे म्युझिक देणार आहे। चित्रपट रेडी आहे, नक्कीच 1 मेला
आपल्या समोर येणार आहे, आपल्या भेटीस येणार आहे. तर अजय अतुल यांचं म्युझिक या चित्रपटाला असणार आहे. अजून एक जर बघायचं झालं तर आता 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती झाली. त्यावेळेस रितेश देशमुख यांनी सुद्धा पोस्टर रिलीज केलं आणि तारीख सुद्धा सांगितली की 1 मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट येणार. तर तिथे आपण एक कमेंट बघितली, अर्थात छावा या चित्रपटात मुख्य भूमिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला विकी कौशल दिसला होता. तर त्याची कमेंट या पोस्टरला, या पूर्ण रिलीजच्या डेटला आलेली आहे. तर त्यांनी तिथं लिहिलं होतं, आबास साहेब, अशी कमेंट विकी कौशल यांनी केलेली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत छावा या चित्रपटात आपल्याला विकी कौशल दिसले होते. भरभरून प्रेम पूर्ण भारतात या चित्रपटाला मिळालं. नक्कीच राजा शिवाजी हा चित्रपट सुद्धा अत्यंत गाजणार, नक्कीच चालणार आहे. तर ही संपूर्ण माहिती होती. राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी आपल्या भेटीस येणार आहे. नक्की आतापासूनच याची उत्सुकता आहे, नक्की आपण हा बघणारच आहोत. तर संपूर्ण माहिती कशी वाटली, कोण कोण येणार, तारीख सुद्धा सांगितली आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.